Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. What is coordination? Explain features of coordination. So, coordination म्हणजे काय हे आपण थोडंसं लर्न केलेलं आहे. Coordination is one of the most important function of management. ओके, ज्यावेळी आपण फंक्शन ऑफ मॅनेजमेंट कॉन्सेप्ट लर्न केली होती त्यावेळी कोऑर्डिनेशन म्हणजे काय किंवा कोऑर्डिनेशन का महत्वाचं आहे एक बेसिक थोडासा इंट्रो त्याचा बघितला होता. पण हा क्वेश्चन किंवा त्याच्या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण डिटेल कोऑर्डिनेशन म्हणजे काय त्याचे फीचर्स काय आहेत अँड व्हाय कोऑर्डिनेशन इज इम्पॉर्टंट फॉर ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. ओके, असे दोन क्वेश्चन आपण आजच्या लेक्चर मध्ये लर्न करणार आहोत. So introduction, coordination is the function of management. Coordination काय आहे? Function of management. Coordination is essential to every level of management. Coordination हे काय असणार आहे तर प्रत्येक लेवल ऑफ मॅनेजमेंट साठी रिक्वायर असणार आहे. इट्स रिक्वायर ऑल्सो इच अँड एव्हरी डिपार्टमेंट अँड ग्रुप टास्क. म्हणजे ग्रुप टास्क असेल किंवा वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहेत लाईक मार्केटिंग असेल, फायनान्स असेल, परचेसिंग डिपार्टमेंट असेल, सेल्स डिपार्टमेंट असेल, whatever depends on organization. So coordination is required by all level of management and all types of departments. Therefore, there is a unit of action among the employees, group and department. It is also bring harmony in carrying out the different tasks and activity to achieve the organizational objective effectively. कोऑर्डिनेशन हे कशासाठी महत्वाचं आहे? कोऑर्डिनेशन हेल्प टू अचीव गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह इफेक्टिव्हली. जर आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये किंवा डिपार्टमेंट मध्ये जर छान कोऑर्डिनेशन असेल, एक हार्मोनी रिलेशन असेल, वी कॅन इझिली अचीव गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह विदिन अ प्रॉपर मॅनर. लास्ट सेंटेन्स मध्ये काय सांगितले बघा, व्हेन an individual is working, there is no need for coordination. म्हणजे आपल्याला एका इंडिव्हिज्युअल पर्सनला जर टास्क द्यायचा असेल तर त्याच्यासाठी कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे का? नक्कीच नाही. म्हणजे कोऑर्डिनेशन हे फंक्शन कधी रन होतं? व्हेन वी परफॉर्म विदिन अ ग्रुप टास्क. आपण ग्रुप टास्क मध्ये जेव्हा परफॉर्मन्स करत असतो तेव्हा कोऑर्डिनेशन हे कसं असणार आहे तर इम्पॉर्टंट असेल. लास्ट सेंटेन्स काय असणार आहे तुम्हाला? इम्पॉर्टंट असेल रिगार्डिंग ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन. इज इट क्लिअर इंट्रो? Yes, ma'am. Okay. Features of coordination. First point, group effort. It is relevant for group effort and not for individual effort. म्हणजे जसं आपण जे लास्ट सेंटेन्स सांगितलं त्याच्याशी रिलेटेड हा पॉइंट असेल. ग्रुप इफोर्ट साठीच काय असणार आहे? कोऑर्डिनेशन हे रिलेव्हंट असेल. सो इट इज रिलेव्हंट फॉर ग्रुप इफोर्ट बट नॉट अन इंडिव्हिज्युअल इफोर्ट. कोणत्याही इंडिव्हिज्युअल इफोर्ट साठी कोऑर्डिनेशन महत्वाचा नसेल. सो कोऑर्डिनेशन इन्व्हॉल्व अन ऑर्डरली पॅटर्न ऑफ ग्रुप इफोर्ट. In other case of individual effort, since the performance of the individual does not affect the function of other, the need for coordination does not arise. म्हणजे इथे काय सांगायचंय, जर एखाद्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स हा इंडिव्हिज्युअली असेल तर तो बाकीच्या गोष्टींवरती इम्पॅक्ट करणारा नसणार आहे. म्हणजेच काय सांगायचं आहे तर कोऑर्डिनेशन इट्स रिक्वायर ओनली ग्रुपिंग ऍक्टिव्हिटी और ग्रुपिझम. सेकंड पॉइंट इज कंटिन्युअस प्रोसेस. Coordination is continuous or never ending process. As well as it is the dynamic process. Coordination हे कसं आहे तर कंटिन्युअस असणं महत्वाचं आहे, तरच आपण त्याला कोऑर्डिनेशन म्हणू शकतो किंवा तरच त्याला इफेक्टिव्ह ऍक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. ऍज वेल एज कोऑर्डिनेशन इज अ डायनामिक इन नेचर. ते डायनामिक का असणार आहे आणि कंटिन्युअस का असणार आहे हे पुढे दिलेलं आहे बघा. कंटिन्युअस बिकॉज इट इज द अचीव थ्रू द परफॉर्मन्स ऑफ डिफरंट फंक्शन. कंटिन्युअस का आहे कारण कोऑर्डिनेशन करण्यासाठी फक्त तुम्हाला एकच फंक्शन रन करावं लागणार आहे का? लाईक अ कोऑर्डिनेशन? नो. Then when we prefer coordination, that time we first of all clear our planning, our organizing, our staffing, our decision making. So coordination is a continuous process or never ending process. Also it is the dynamic because the function can change according to the stage of work. जे काही फंक्शन आहेत हे कसे असणार आहेत तर चेंज होणारे आहेत. म्हणजे प्लॅनिंग असेल, डायरेक्टिंग असेल, डिसिजन मेकिंग असेल, स्टाफिंग असेल,
हे फंक्शन काय होणार आहे तर त्या लेवलला चेंज होतात आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण काय करतो कोऑर्डिनेशन सुद्धा चेंज करतो. That is why coordination is a continuous process and dynamic process. लक्षात आला का पॉइंट? Is it clear? Point number first or point number 2? मॅडम ma'am. कंटिन्युअस का आहे? नाही लक्षात आलं म्हणजे काय म्हणते? कोऑर्डिनेशन कंटिन्युअस प्रोसेस असं का म्हटलं आहे ते नाही Continuous समजलं. का सांगितलेलं आहे? Continuous because it is the achieved through the performance of different function. म्हणजे जे अदर फंक्शन आहेत these are directly or indirectly related to the coordination ना. म्हणजे आपला एक फंक्शन काय होतो स्टार्ट होतो तो एंड झाला की लगेच दुसरा फंक्शन आपल्याला काय होणार आहे स्टार्ट करावा लागणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण फर्स्ट थिंग हिअर वी प्रिपेअर प्लॅनिंग प्रोसेस. प्लॅनिंग डिटरमाइन करणं मग प्लॅनिंग करण्यासाठी पण तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. लक्षात येते का? प्लॅनिंग मध्ये फक्त प्लॅनिंग डिपार्टमेंट वेगळं आहे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नसेल तर तू कोऑर्डिनेट ऍक्टिव्हिटी नाही करू शकत. म्हणजे प्रत्येक फंक्शन साठी तुझ्याकडे कोऑर्डिनेशन असलं पाहिजे म्हणून इथे सांगितले स्पेसिफिकली कंटिन्युअस बिकॉज इट इज अचीव्ह थ्रू द परफॉर्मन्स ऑफ डिफरंट फंक्शन. म्हणजे डिफरंट फंक्शन म्हणजे लक्षात आले का? प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, स्टाफिंग, डिसिजन मेकिंग. म्हणून त्याला कंटिन्युअस प्रोसेस असं म्हटलं जातं. आणि आपला कॉमन पॉइंट एक असतोच काय सांगायचं आहे तर external factor are affect on the coordination function. That is why this is known as the continuous process. Just wait. प्रोसेस हा समजलं. Okay. So point clear झाला का continuous process? येस. So now we continue our next point. Most organizations have some sort of coordination in place. However, the management can always make special efforts to improve it. म्हणजे आपण कोऑर्डिनेशन आता कशासाठी केलेलं आहे? फॉर एक्झाम्पल कोऑर्डिनेशन इज इसेन्शियल फॉर प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन इज इसेन्शियल फॉर डायरेक्टिंग, कोऑर्डिनेशन इज इसेन्शियल फॉर डिसिजन मेकिंग. म्हणजे प्रत्येक फंक्शन साठी कोऑर्डिनेशन हे कसं असणार आहे तर इम्पॉर्टंट असणार आहे. However, the management can always make special effort to improve it. आणि जे काय आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत, गोल्स आहे किंवा जो टास्क आहे हा कम्प्लीट करण्यासाठी मॅनेजमेंट ऑलवेज टेक अ स्पेशल इफोर्ट फॉर कम्प्लिटिंग और इम्प्रूविंग अवर परफॉर्मन्स. पॉइंट नंबर 4. Unity of efforts. Coordination emphasizes the unity of efforts. जर कोऑर्डिनेशनच करायचं असेल तर पहिली थिंग आपण काय म्हणतो जर तुमच्यामध्ये इफोर्ट असतील तुम्ही जर इफोर्ट घेतले तरच काय होणार आहे हे कोऑर्डिनेशन होऊ शकेल. जर आपण प्रत्येक वेळी काय म्हणतो आपण की आपला टास्क अवॉइड केला आपला टास्क आपण दुसऱ्यावरती सोपवला तर कोऑर्डिनेशन होईल का? नाही. कोऑर्डिनेशन साठी तुम्ही युनिटी ऑफ इफोर्टला महत्व देणं इम्पॉर्टंट असते. दिस इन्व्हॉल्व fixing the time and manner in which the various functions are performed in the organization. This allow individual to integrate with the overall process. म्हणजे कोऑर्डिनेशन आपण काय म्हणतो कोऑर्डिनेशन इज अ ग्रुपिंग ऍक्टिव्हिटी. पण कोऑर्डिनेशन इफेक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला मात्र काय करावं लागतं? दिस अलाउ इंडिव्हिज्युअल टू इंटिग्रेट विथ द ओव्हरऑल प्रोसेस. म्हणजे हिअर वी डिस्ट्रीब्यूट द इंडिव्हिज्युअल टास्क. म्हणजे प्रत्येकाला ज्यावेळी आपण इंडिव्हिज्युअल टास्क काय करतो एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये इंडिव्हिज्युअल टास्क आपण प्रत्येकाला काय केलेलं आहे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे.
म्हणजे आपलं कोऑर्डिनेशन तिथे काय होऊ शकतं, एकाचा टास्क दुसऱ्यावरती डिपेंड आहे, दुसऱ्याचा टास्क तिसऱ्यावरती डिपेंड आहे. जर आपण हे डिस्ट्रीब्युशन केलं नसतं तर त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आलं असतं का? नक्कीच नाहीये. सो युनिटी ऑफ इफोर्ट तुम्ही तितकंच काय करा, इम्पॉर्टंट द्या. दॅट मीन्स वी कॅन इझिली अचीव्ह अवर इफेक्टिव्ह परफॉर्मन्स. Then a higher degree of coordination happen when the degree of integration in the performance of various function increase. म्हणजे जर हायर डिग्री ऑफ कोऑर्डिनेशन जर आपल्याला काय करायचं आहे, अचीव्ह करायचं आहे, तर काय सांगितलेलं आहे, हियर वी प्रेफर द हायर डिग्री ऑफ इंटिग्रेशन इन द परफॉर्मन्स ऑफ व्हेरियस फंक्शन इनक्रीज. आणि त्याचबरोबर आपल्याला हायर डिग्री इंटिग्रेशनला सुद्धा इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे, किंवा हायर डिग्री अदर फंक्शनला सुद्धा इन्क्रीज करणं महत्वाचं आहे. दॅट मीन्स इट हियर ऑटोमॅटिकली रिझल्ट डिग्री ऑफ हायर डिग्री ऑफ कोऑर्डिनेशन. देन इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी मॅनेजर इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे कोऑर्डिनेशन म्हणजे काय म्हणतो आपण, इट्स ग्रुपिंग ऍक्टिव्हिटी. म्हणजे प्रत्येकाने काय केली पाहिजे, आपली आपली रिस्पॉन्सिबिलिटी ही आपला टास्क हा कम्प्लीट करणं महत्वाचं आहे. सो इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ every manager in the organization. In fact, this is integral to the role of manager because he synchronizes the effort of his subordinate with other. म्हणजे काय सांगायचं आहे, जसं आपण इंट्रो मध्ये सांगितलं, जरी ग्रुपिंग ऍक्टिव्हिटी असेल तरी आपण काय करतो, कोऑर्डिनेशन इज डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल, इच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल पर्सन. जरी तो ग्रुप ऍक्टिव्हिटी असेल तरी प्रत्येक जण आपला आपला टास्क काय करत असतो, तर परफॉर्म हा करत असतो. सो इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी मॅनेजर. म्हणून काय सांगितलेलं आहे, ही कोऑर्डिनेशन इफेक्टिव्ह होण्यासाठी प्रत्येक मॅनेजरची रिस्पॉन्सिबिलिटी ही इम्पॉर्टंट असणार आहे. In fact, this is the integral to the role of manager. म्हणजे मॅनेजरचा रोल हा कसा असणार आहे, तर इंटिग्रल असेल, because it is the synchronized efforts of his subordinate with others. कारण मॅनेजर काय करतो, त्याच्या सबऑर्डिनेट मध्ये कोऑर्डिनेशन आणण्याचं काम करतो, किंवा त्यासाठी तो जास्त एफर्ट्स यूज करतो. दॅट इज our next question. Explain importance of coordination. आता आपण कोऑर्डिनेशन म्हणजे काय बघितलं, टू कोऑर्डिनेट ऍक्टिव्हिटी or to build up good relationship or to build up harmony relationship for completing a particular task. But here organization distribute individual tasks first of all, because this is the directly impact on coordinating activity. So coordination is required by all level of management. अशा गोष्टी आपण काय बघितलेल्या आहेत, इंट्रो मध्ये लर्न केले. सो इम्पॉर्टंट काय आहे, कोऑर्डिनेशन का असलं पाहिजे, तर हे आपण आता बघणार आहोत. कोऑर्डिनेशन प्ले अ ह्यूज रोल इन द सक्सेस ऑफ अन ऑर्गनायझेशन. म्हणजे काय म्हणतो आपण, सक्सेस अँड फेल्युअर ऑफ द ऍक्टिव्हिटी इट डिपेंड्स ऑन एम्प्लॉईज, or it depends on coordination of employees, it depends on good relations of employees. म्हणजे एम्प्लॉईज खूप महत्वाचं आहे, एम्प्लॉईजच्या मध्ये कोऑर्डिनेशन असणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून इथे सांगितलं जातं, कोऑर्डिनेशन प्ले अ ह्यूज रोल, खूप मोठा रोल काय करणार आहे, कोऑर्डिनेशन प्ले करतो, विथ डिफरंट पीपल अँड डिपार्टमेंट वर्किंग टुवर्ड्स अ कॉमन गोल्स. म्हणजे जरी कॉमन गोल्स आपल्याला अचीव्ह करायचे असले तरी सुद्धा कोऑर्डिनेशन काय करणार आहे, कोऑर्डिनेशन प्ले अ ह्यूज रोल फॉर द सक्सेसफुल फॉर द completing a task. It offer many benefits to help keep the effort synchronized and integrated. म्हणजे कोऑर्डिनेशन साठी तुमची ऍक्टिव्हिटी इंटिग्रेटेड असणे, एम्प्लॉईज इंटिग्रेट असणं महत्वाचं आहे. सो इम्पॉर्टंटचे पॉइंट बघू आपण वन बाय वन. Unity in diversity. Every large organization has a large number of employees, each with a different view or opinion, activities and background. म्हणजे आपण काय म्हणतो, ऑर्गनायझेशन मध्ये एकाच टाईपचे एम्प्लॉईज असणार आहेत का, नक्कीच नाही. तर त्यासाठी कोऑर्डिनेशन फंक्शन हे काय करणं खूप महत्वाचं असतं. सो एव्हरी लार्ज ऑर्गनायझेशन हॅज अ लार्ज नंबर ऑफ एम्प्लॉईज, each with the different views or opinion, activities and background.
म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईचा व्ह्यू डिफरंट आहे, त्याचं ओपिनियन डिफरंट आहे, प्रत्येकाची ऍक्टिव्हिटी डिफरंट आहे, प्रत्येक वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेला असतो. देअरफॉर देर आर डायव्हर्स ऍक्टिव्हिटी इन अन ऑर्गनायझेशन. म्हणून ऑर्गनायझेशनला काय करावं लागतं, तर ह्या डायव्हर्स ऍक्टिव्हिटी मॅनेज कराव्या लागतात. हाऊएव्हर ऑल दीज ऍक्टिव्हिटी वुड नॉट बी हायली इफेक्टिव्ह इन द अब्सेन्स ऑफ द कोऑर्डिनेशन. आणि ह्या डायव्हर्सिफिकेशन मध्ये ज्यावेळी तुम्हाला बॅलन्स करायचा असतो, त्यावेळी मात्र तुमच्याकडे कोऑर्डिनेशन असणं खूप महत्वाचं आहे. विदाउट कोऑर्डिनेशन वी कांट फेस अ डायव्हर्सिटी. हेन्स कोऑर्डिनेशन इज इम्पॉर्टंट फॉर युनिटी ऑफ डायव्हर्सिटी. लक्षात येत आहे? युनिटी ऑफ डायव्हर्सिटी साठी तर मात्र तुमच्याकडे कोऑर्डिनेशन हे फंक्शन असणं महत्वाचं आहे. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? येस. पॉइंट नंबर 2, युनिटी ऑफ डायरेक्शन. युनिटी ऑफ डायरेक्शन तुम्ही मॅनेजमेंटच्या प्रिन्सिपल मध्ये लर्न केलेलं आहे. युनिटी ऑफ डायरेक्शन कोण सांगेल? युनिटी ऑफ डायरेक्शन म्हणजे आपण काय म्हणतो सांगा बरं. हा अंकिता सांग. One head, one plan. ओके. देन का आपण युनिटी ऑफ डायरेक्शन फॉलो करतो? Related activities should be grouped. वन हेड वन प्लॅन, डुप्लिकेशन ऑफ वर्क होऊ नये यासाठी युनिटी ऑफ डायरेक्शन काय केलं जाणार आहे, तर फॉलो केलं जाणार आहे. सेम आपल्याला कोऑर्डिनेशन मध्ये सुद्धा युनिटी ऑफ डायरेक्शन काय करावं लागतं, तर फॉलो करावं लागतं किंवा फॉलो होतं कोऑर्डिनेशन मुळे. लक्षात येतंय? सो काय सांगितले बघा इथे मग, an organization needs to integrate the efforts and skill of the different employees in order to achieve common objective. म्हणजे जे कॉमन ऑब्जेक्टिव्ह आहेत ऑर्गनायझेशनचे, म्हणजे जे मॅक्झिमम प्रॉफिट असेल किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल, इन्क्रीजिंग गुडविल असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, जे कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह आहेत ह्यासाठी एम्प्लॉईचा इफोर्ट्स महत्वाचा आहे किंवा एम्प्लॉईचं स्किल महत्वाचं आहे, एम्प्लॉईचं नॉलेज इम्पॉर्टंट असेल. Then coordination also eliminate duplication of work leading to cost efficient operation. हे सेंटेन्स महत्वाचं असेल. म्हणजे युनिटी ऑफ डायरेक्शन मुळे काय होतं, युनिटी ऑफ डायरेक्शन मुळे काय होणार आहे, कोऑर्डिनेशन इलिमिनेट डुप्लिकेशन ऑफ वर्क. म्हणजे बऱ्याच वेळी काय, जर आपल्यामध्ये कम्युनिकेशनच नसेल तर पर्सन समोरचा काय करतो हे लक्षातच येणार नाही. कोऑर्डिनेशन मुळे काय होतं, तर कोऑर्डिनेशन मुळे हिअर वी कॅन इझिली अचीव अवर पर्टिक्युलर टास्क. फर्स्ट थिंग. सेकंड, हे फॉर्मल झालं. कोऑर्डिनेशन मुळे आपण आपला टास्क इझिली काय करू शकतो, अचीव करू शकतो. बिकॉज हिअर वी हेल्प एनी अदर पर्सन फॉर कम्प्लिटिंग अवर टास्क. ओके, म्हणजे माझं एक गुड कम्युनिकेशन आहे, गुड कोऑर्डिनेशन आहे माझ्या स्टुडंट सोबत, म्हणून मी माझे जे काही प्रॉब्लेम आहेत हे मी काय करू शकते, स्टुडंटच्या हेल्पने सुद्धा सॉल्व्ह करू शकते रिगार्डिंग अकॅडमिक. देन ऑर्गनायझेशन मध्ये पण असंच असेल. जे कोऑर्डिनेशन असल्यामुळे आपण काय करू शकतो, आपण पहिली थिंग काय सांगितली, हिअर वी कॅन इझिली अचीव गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑर कम्प्लीट अ पर्टिक्युलर टास्क. ओके, त्याच्यानंतर सेकंड थिंग काय सांगायची आहे, इनफॉर्मल पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करायला लागलो होतो आपण, तर काय सांगतो आपण, हिअर वी बिल्ड अप अ कॉर्डियल रिलेशनशिप बिटवीन द एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज. म्हणजे जर तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन असेल तर सुपरवायझर किंवा मॅनेजर असेल किंवा एम्प्लॉईज असतील आपापसामधले, त्यांच्यामध्ये एक चांगली हार्मोनी रिलेशन काय होणार आहे, क्रिएट होणार आहे. आणि मग आपल्या लक्षात येतं की ओके, ह्या एम्प्लॉईजला हा टास्क दिलेला आहे, ह्या एम्प्लॉईजला हा टास्क दिलेला आहे. तर यांच्यामध्ये कम्युनिकेशनच जर नसेल तर मग काय होऊ शकतं, सेमच टास्क आम्हाला दोघांना पण दिलेला आहे, अशा जे काही प्रॉब्लेम आहे ते क्रिएट होऊ शकतात. पण कोऑर्डिनेशन जर असेल, वी कॅन इझिली अंडरस्टूड roles and responsibility of each and every person as the result or leads to eliminate duplication of work leading the cost efficient operation. आणि यासाठी मात्र आपल्याला ज्यावेळी डुप्लिकेशन ऑफ वर्क अवॉइड होणार आहे त्यावेळी कॉस्ट इफिशियंट ऑपरेशन आपल्याला बघायला मिळते. इज इट क्लिअर सेकंड पॉइंट? येस. ओके. पॉइंट नंबर 3, functional differentiation. An organization has many departments or sections
performing different function like marketing, like finance, purchase, sales, tax, etc. म्हणजे ऑर्गनायझेशन कोणतीही ऑर्गनायझेशन असं नाहीये की तिथे फक्त एकच डिपार्टमेंट आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं आपलं कॉलेज पण काय आहे, एक वन इन्स्टिट्यूशन और वन ऑर्गनायझेशन आपण म्हणू. तर यामध्ये काय तुम्हाला बघायला मिळतील, वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहे. So all these functions are important for the achieving the overall goals of the organization. म्हणजे प्रत्येक फंक्शनचा किंवा प्रत्येक डिपार्टमेंटचा रोल काय असणार आहे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर completing the overall goals of the organization. If all department work is isolation from the others, then they might not work in tandem. म्हणजे जर आयसोलेट केलं, एखाद्या डिपार्टमेंटचं काहीच रिलेशन दुसऱ्या डिपार्टमेंटशी नाहीये किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटचं रिलेशन काहीच तिसऱ्या डिपार्टमेंटशी नाहीये, तर आपले कॉमन गोल जे आहे हे अचीव्ह होऊ शकतात का? नक्कीच नाहीये. म्हणजे आयसोलेशन नाही करू शकत आपण. सो therefore coordination is essential for the integrating the function. आणि कोऑर्डिनेशन काय करतं, मग हे फंक्शन जे आहेत हे इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न करतं. That means here we can achieve common goals and objective of the organization. Then lesser dispute. Many departments play an important role in helping the organization achieve its goal. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल प्रत्येक डिपार्टमेंटचा सेम रोल असतो असं नाही. त्यामधले काही महत्त्वाचे डिपार्टमेंट जे असतात ते काय करतात, इट्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर अचिव्हिंग द गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर ऑर्गनायझेशन मध्ये परचेस डिपार्टमेंट एक आहे, फायनान्स डिपार्टमेंट एक आहे आणि सेल्स डिपार्टमेंट एक आहे असं आपण अज्युम करू. तर यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं डिपार्टमेंट कोणतं असेल सांगा बरं? Am I audible ना? मी एक्झाम्पल काय सांगितलं पहिल्या सेंटेन्सचे रिलेटेड. पहिल्या सेंटेन्सची मी रिलेटेड एक एक्झाम्पल सांगितलं. पहिलं सेंटेन्स आता काय सांगितलं इथे, मेनी डिपार्टमेंट प्ले an important role in the helping the organization achieve its goal. They are also capable of assessing the nature and scope of work they perform. However, they are useful, unaware of the importance of other departments' role, leading to dispute. Coordination can help solve such types of dispute. लक्षात येते का? आता इथे काय सांगायचंय, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं एक ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशन मध्ये मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, सेल्स डिपार्टमेंट आहे, त्याच्यानंतर परचेस डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे, टॅक्स डिपार्टमेंट आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे. ओके, सच टाइप्स ऑफ डिपार्टमेंट एका ऑर्गनायझेशन मध्ये आहे. तर यामधले जास्त परफॉर्म करणारा डिपार्टमेंट कोणतं असेल किंवा व्हेरी इम्पॉर्टंट डिपार्टमेंट फॉर कम्प्लिटिंग गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह सांगा बरं? फायनान्स. व्हेरी गुड. Finance department play very important role for all types of department. ओके, म्हणजे जर फायनान्स डिपार्टमेंटच नसेल तर बाकीचे डिपार्टमेंट रन होऊ शकतात का? नाही ना. म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटने जर फायनान्स परचेस डिपार्टमेंटला नाही प्रोव्हाइड केलं तर परचेस डिपार्टमेंट प्रोडक्शन घेऊ शकेल का? रॉ मटेरियल परचेस करून फिनिश्ड गुड्स घेऊ शकतात का? नाही. सो फर्स्ट थिंग, फायनान्स डिपार्टमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड थिंग, परचेस डिपार्टमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फायनान्सने काय केला, फायनान्स केला, त्याच्यामुळे परचेस डिपार्टमेंटने रॉ मटेरियल परचेस केलं, फिनिश्ड गुड्स काय केलेले आहे, तयार केले. देन परचेस डिपार्टमेंटचा टास्क कंप्लीट झाल्यानंतर मग नेक्स्ट रोल कोणाचा चालू होईल? सेल्स डिपार्टमेंटचा रोल चालू होईल, स्टार्ट होईल. लक्षात येत आहे? तर सेल्स डिपार्टमेंट जर म्हणायला लागलं की आम्ही, फायनान्स डिपार्टमेंट म्हणाल की आम्ही आहोत म्हणून तुम्ही सगळे आहात असं म्हणून चालेल का? नाहीये. तर अशा वेळी काय होऊ शकतात, तर डिस्प्यूट क्रिएट होऊ शकतं. तर कोऑर्डिनेशन जर असेल
तर फायनान्स डिपार्टमेंट काय म्हणालो की आम्ही फक्त काय करतोय, फायनान्सच प्रोव्हाइड करतोय ना. ऍक्च्युअल वर्क कोण करतंय, परचेस डिपार्टमेंट करेल किंवा सेल्स डिपार्टमेंट करेल. सेल्स डिपार्टमेंटचा टास्क कम्प्लीट झाल्याशिवाय आमच्याकडे फायनान्स येतो का? नक्कीच नाही. सो ह्या ज्या थिंक आहेत, हे जे ऍटिट्यूड आहे, हा जो ओपिनियन आहे, हे कशामुळे क्रिएट होऊ शकतं, तर कोऑर्डिनेशन मुळे काय होणार आहे, बिल्डअप होणार आहे. सो कोऑर्डिनेशन हेल्प टू रिड्यूस द डिस्प्यूट ऑफ डिपार्टमेंट. म्हणजे जे काही डिपार्टमेंट मध्ये डिस्प्यूट होऊ शकतात, हे रिड्यूस करण्याचं काम कोऑर्डिनेशन मुळे केलं जाऊ शकतं. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 4. Yes. Okay. Point number 5. Reconciliation of goals. All individuals have their own goals which are more important to them than the organizational goals. काय सांगायचंय आता इथे बघा, रिकन्सिलेशन ऑफ गोल मीन्स ऑल इंडिव्हिज्युअल्स हॅव देअर ओन गोल्स. म्हणजे प्रत्येकाचे काही ना काही असणार आहेत, इंडिव्हिज्युअल लेवलला गोल्स हे असू शकतात, विच आर मोर इम्पॉर्टंट टू देम दॅन द ऑर्गनायझेशनल गोल्स. म्हणजे ऑर्गनायझेशन तुम्हाला काय सांगतायत, म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये बघितलं किंवा तुम्हाला तर टीवायला गेल्यानंतर पण लक्षात येईल, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन, बिकॉज success and failure is mostly depends on our human workers or human employees. म्हणजे जे काही एम्प्लॉईज आहेत ते फार महत्वाचे आहे तुमच्या ऑर्गनायझेशन साठी. दॅट्स वाय एव्हरी टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन प्रेफर्स द इंडिव्हिज्युअल गोल्स. म्हणजे तुम्ही फक्त ऑर्गनायझेशनचेच गोल्स अचीव्ह केले पाहिजेत असं नाही, तर तुम्ही काय करा, इंडिव्हिज्युअल गोल सुद्धा सेट करा, तुमच्या करिअरला सुद्धा इम्पॉर्टन्स द्या. त्यासाठी मग ऑर्गनायझेशन काय करतं, most of the time organization provide training facility to the employees for completing individual task or for achieving goals and objective. म्हणजे त्या इंडिव्हिज्युअलचं पण काय झालं पाहिजे, एक तर त्याला नॉलेज मिळालं पाहिजे, प्लस त्याला दिलेलं जे काही टास्क आहे हा सुद्धा कम्प्लीट झाला पाहिजे. हे काय झालं, याच्याशी रिलेटेड असते. पण आता इथे आपण काय सांगतोय, कोऑर्डिनेशन मुळे आपण स्वतःला इम्पॉर्टन्स देतोय का हो फक्त? नाही. कोऑर्डिनेशन मुळे काय होणार आहे, हियर वी अचीव द कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन. सो कोऑर्डिनेशन हेल्प्स टू reconcile the employees goals with the department and organizational goals. म्हणजे first of all here we prefer the organizational goals, departmental goals, and then we achieve the goals and then we achieve the individual goals also. आणि त्याचबरोबर तुमचे इंडिव्हिज्युअल गोल सुद्धा काय केले जातात, इथे अचीव केले जातात. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Then point number 6, differentiation and integration. Usually activities of an organization are divided into two types of unit. That means specialized activity and homogeneous. काय असणार आहे, कोणतीही ऍक्टिव्हिटी ह्या ऑर्गनायझेशनच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेल्या आहेत. फर्स्ट सांगितलेलं आहे स्पेशलाइज्ड अँड सेकंड आहे होमोजेनियस activity. Also, to achieve groups effort, authorities delegated to different level in the organization. So, coordination facilitate this process. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करा, ज्या काही स्पेशलाइज ऍक्टिव्हिटी आहेत हे अचीव करा आणि त्याच्यानंतर ज्या होमोजिनियस ऍक्टिव्हिटी आहेत किंवा ज्या जनरल ऍक्टिव्हिटी आहेत हे अचीव करा. सो ह्या गोष्टी कशामुळे पॉसिबल होणार आहे, तर कोऑर्डिनेशन फॉर हेल्प टू द अचीव स्पेशलाइज ऍक्टिव्हिटी as well as homogeneous activity. Next, optimum utilization of resources. Coordination ensure that employees do not engage in cross-purpose work since it's bring together the human and material resources of the organization. Simple thing, coordination काय सांगतं, coordination prefer the optimum utilization of resources like main, machine, material, capital, finance, whatever it may be. म्हणजे जे काही रिसोर्सेस आहेत हे कसे असले पाहिजे, तर तुम्ही त्या रिसोर्सेसचा ऑप्टिमम युटिलायझेशन करा, ऑप्टिमम यूज करा, जेणेकरून तुमचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह हे इझिली अचीव होऊ शकतात. Therefore,
there is less wastage of resources which help the organization utilize them optimally. आणि जे काही वेस्टेज आहेत हे कोऑर्डिनेशन मुळे काय होणार आहेत तर कमी होणार आहेत. वेस्ट काय होणार आहे तर रिड्यूस होणार आहे. अँड हिअर वी प्रेफर ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. तर कोऑर्डिनेशन मुळे कम्युनिकेशन होत असेल, एक गुड रिलेशनशिप बिल्डअप होत असेल, हार्मोनी रिलेशनशिप बिल्डअप होत असेल, तरच काय होऊ शकतो आपण हे रिसोर्सेस आहेत हे ऑप्टिमम युटिलाइज करू शकतो. Then is it clear point number 6 and point number 7? Please repeat number 7. 7. Okay. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आता रिसोर्सेस म्हणजे कोणते असतात ऑर्गनायझेशन मध्ये? फॉर एक्झाम्पल मॅन आहे, दॅट मीन्स एम्प्लॉईज, मशीन आहे, त्याच्यानंतर काय आहे कॅपिटल आहे, फायनान्स आहे. ओके, हे काही ऑर्गनायझेशनचे रिसोर्सेस आहेत आणि हे आपल्याला प्रॉपर युटिलाइज करायचे आहेत, म्हणजेच ऑप्टिमम युटिलाइज करायचे आहेत. विदाउट कोऑर्डिनेशन वी कांट यूज ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. सपोज आता काय करायचं आपल्याला, सपोज तुम्ही काय आहात SYK स्टुडंट आहात, आय एम अ टीचर. आपल्यामध्ये जर कोऑर्डिनेशन नसेल तर मी काय करते हे तुम्हाला लक्षात येणार नाही, तुम्ही काय करता हे मला लक्षात येणार नाही. कोऑर्डिनेशन असल्यामुळे मी 10चं लेक्चर घेते तर 10ला तुम्ही काय झाला तिथे जॉईन झाला. ओके, हे कोऑर्डिनेशन असल्यामुळे झालं. विदाउट कोऑर्डिनेशन ऑर्गनायझेशन त्यांचे रिसोर्सेस यूज करू शकतात का? नाही. म्हणजे काही एम्प्लॉईज आहेत, एम्प्लॉईज काय सांगतात माझ्याकडे इतका एवढ्या फायनान्स मध्ये मी माझा टास्क कंप्लीट करू शकतो. दुसरा सांगेल की ओके मला पण इतकाच फायनान्सची रिक्वायरमेंट आहे. जर हे कोऑर्डिनेशन नसेल तर काय होऊ शकतात, रिसोर्सेस प्रॉपर युटिलाइज नाही होणार. एखादं मशीन, एक वर्कर काय म्हणेल ओके मी मशीन वर्क करेन, दुसरा म्हणेल मी हँड वर्क करेन. म्हणजे हे कोऑर्डिनेशन मुळे काय झालं, त्या रिसोर्सेसचा ऑप्टिमम वापर झाला किंवा ऑप्टिमम त्याचं युटिलायझेशन हे झालेलं आहे. लक्षात आलं आता? क्लिअर झाला का? Yes, ma'am. Okay. And last point is encouragement of team spirit. In an organization, there exists many conflicts between employees, department, etc. Coordination encourages people and department to work as one big team and achieve the common objective of the organization. Therefore, it encourages team spirit. जर आपल्यामध्ये जर एक गुड रिलेशन असेल, वी कॅन इझिली अचीव कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. जर कोऑर्डिनेशन नसेल तर प्रत्येक जण स्वतःचा विचार करेल. बघा, कोऑर्डिनेशन मुळे काय होणार आहे, कॉन्फ्लिक्ट रिड्यूस होणार आहे आणि एक छान रिलेशन इथे बिल्डअप होणार आहे. सो हियर वी प्रेफर द टीम स्पिरिट.